नमस्कार मित्रांनो, नॉलेज फर्स्टवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीची आरटीएस परीक्षा पेपर नंबर 6 फेब्रुवारी 2025 ची या प्रश्नपत्रिकेची संभाव्य उत्तरसूची आता पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सावरकर। सुखदेव यांच्या जागी राजगुरूंचा फोटो लावलेला आहे। राजगुरू यांच्या ठिकाणी रिंकू राजगुरू अभिनेत्रीचा फोटो लावलेला आहे आणि आझाद यांच्या नावाच्या वरती भगत सिंग यांचा फोटो लावलेला आहे। त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सावरकर। प्रश्न दुसरा, वाण हा प्रत्यय लावून तयार होणारा चुकीचा शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मस्तिवान। प्रश्न तिसरा, खालीलपैकी चुकीचा जोड शब्द ओळखा। पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे हात भात। प्रश्न चौथा, खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शोध लावणारा शोधक। तर बरोबर उत्तर असायला पाहिजे होते शोध लावणारा संशोधक असतो। बाकीच्या 3 जोड्या बरोबर आहेत। प्रश्न पाचवा, संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तुकाराम बोलोबा आंबिले। प्रश्न 6वा, घरांची चाळ तर दिंडी कुणाची? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वारकऱ्यांची। प्रश्न 7वा, कारक हा प्रत्यय लावून तयार होणारा अचूक शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुखकारक। प्रश्न 8, पुढील संतांचे नाव काय? बरोबर उत्तर आहे संत चोखामेळा। पर्याय क्रमांक 4। प्रश्न 9वा, सूत या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ खालीलपैकी कोणते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 धागा सारथी। धागा म्हणजे सूत आणि रथ चालवणारा सारथी असतो, त्याला सुद्धा सूत असे म्हणतात। प्रश्न 10वा, पिलुदर्शक शब्दाची चुकीची जोडी कोणती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गाढवाचे कोकरू। प्रश्न 11वा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ कोणता? अवकाश म्हणजे वायूंची पोकळी। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अंतरिक्ष। अवकाश म्हणजेच अंतरिक्ष। प्रश्न 12वा, नेताजी म्हणून कोणाला ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस। प्रश्न 13वा, जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणाची? तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली होती आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यामध्ये हे 2 शब्द ऍड केले जय विज्ञान। त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अटल बिहारी वाजपेयी। प्रश्न 14वा, खालीलपैकी कोणाचे पिल्लू इतरांपेक्षा वेगळे आहे? मांजराचे पिल्लू असते, हत्तीचे पिल्लू असते, कुत्र्याचे पिल्लू असते, परंतु हरणाचे पाडस असते। त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरिण। प्रश्न 15वा, खालीलपैकी कोणत्या रंगाची छटा अयोग्य आहे? निळा शार ही छटा आहे, काळा कुट्ट ही छटा आहे, पिवळा जर्द ही छटा आहे, परंतु लाल तांबडा ही छटा नाही। त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न 16वा, कोंबडीच्या घराला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खुराडे। प्रश्न 17वा, पुढील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर का सा श व यापासून सावकाश हा शब्द बनतो आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे जलद। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 18वा, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? बरोबर उत्तर आहे लोकमान्य टिळक। प्रश्न 19, योग्य वर्णक्रम असलेला पर्याय क्रमांक लिहा। वैभवी, वैरण, वैराग्य, वैष्णवी। सर्वांमध्ये पहिले अक्षर वै 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 आहे, त्यामुळे दुसऱ्या अक्षरांचा विचार करून आपण वर्णानुक्रम लावला आहे व बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 20वा, जगाला प्रेम अर्पावे हे गीत कोणी लिहिले आहे? बरोबर उत्तर आहे साने गुरुजी। खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत साने गुरुजी यांनी लिहिले आहेत। प्रश्न 21, क पा सन द ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास दुसरे व चौथे अक्षर अनुक्रमे कोणते? तर यापासून संपादक हा शब्द बनतो आणि त्यातील दुसरे व चौथे अक्षर आहे पा आणि क। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 22वा, दुसऱ्याच्या घरात राहणारा प्राणी कोणता? तर साप हा दुसऱ्याच्या घरात राहणारा प्राणी आहे, तो बिळात राहतो किंवा वारुळात राहतो। प्रश्न 23, कुंदन, कुंपण, कंगवा, कुंदा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसऱ्या स्थानावर कोणता शब्द येईल? तर कंगवा, कुंदन, कुंदा आणि कुंपण या प्रकारे हे वर्णानुक्रमे लावलेले आहेत व तिसऱ्या नंबरला येत आहे कुंदा। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 24वा, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? 3 जानेवारी महात्मा ज्योतिबा फुले। तर 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती असते, त्यामुळे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 25वा, ढीग खालीपैकी कशाचा असतो? नारळांचा ढीग, विटांचा ढीग, कलिंगडाचा ढीग। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर। प्रश्न 26, 38 गुणिले 24 बरोबर किती? या दोन्ही संख्यांचा गुणाकार केल्यानंतर बरोबर उत्तर येते 912। प्रश्न 27, एका आमराईत झाडांच्या 45 रांगा आहेत, प्रत्येक रांगेत 32 झाडे आहेत, तर त्या आमराईत एकूण किती झाडे आहेत? तर 45 रांगा आहेत आणि एका रांगेत 32, त्यामुळे दोन्हींचा गुणाकार केल्यानंतर बरोबर उत्तर येते 1440। प्रश्न 28 ते 30 साठी सूचना, खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे शोधा। शाळेत येण्याचे साधन व विद्यार्थी संख्या दिलेली आहे। पायी येणारे 150 विद्यार्थी आहेत, कारण प्रमाण 1 चित्र बरोबर 50 विद्यार्थी दिले आहेत। पायी येणारे 150, सायकलने येणारे 200, रिक्षाने येणारे 300, पालकांसोबत येणारे 100 असे एकूण 750 विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे। प्रश्न 28, रिक्षाने येणारे विद्यार्थी सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा किती जास्त आहेत? त्यामुळे 300 वजा 200 केल्यानंतर बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक 3
100. प्रश्न 29. तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 750. प्रश्न 30. पालकांसोबत येणारे विद्यार्थी एकूण विद्यार्थी संख्येच्या किती टक्के आहेत? तर पालकांबरोबर येणारे विद्यार्थी आहेत 100. तर 750 पैकी 100 100 भागिले 750 गुणिले 100 बरोबर 13.3 हे उत्तर येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 31. गव्हाच्या एका पोत्याचे वजन 53 किलोग्रॅम आहे, तर अशा 19 पोत्यांचे वजन किती? 53 गुणिले 19 गुणाकार केल्यानंतर बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक 3 1007. प्रश्न 32. 453 गुणिले 78 यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येते 35,334. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 33. 465 भागिले 5 बरोबर किती? या दोन्ही संख्याचा भागाकार केल्यानंतर बरोबर उत्तर येते 93. प्रश्न 34. 3600 भागिले 60 बरोबर किती? तर ह्या दोन्ही संख्यांचा भागाकार केल्यानंतर बरोबर उत्तर येते 60. प्रश्न 35. एका पुड्यात 8 बिस्किटे याप्रमाणे 6400 बिस्किटांसाठी किती पुडे लागतील? तर यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल. 6400 भागिले 8 तर बरोबर उत्तर येते 800. 800 हे भागाकाराचं उत्तर येते. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 36. एका बरणीत 125 बिस्किटे आहेत, तर अशा 36 बरण्यात एकूण किती बिस्किटे असतील? 125 गुणिले 36 यांचा गुणाकार केल्यानंतर बरोबर उत्तर येते 4500. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 37. एक हार बनवण्यासाठी 28 फुले लागतात, तर असे 57 हार बनवण्यासाठी किती फुले लागतील? एका हारात 28 तर 57 हार बनवण्यासाठी किती फुले? यासाठी आपल्याला गुणाकार ही क्रिया करावी लागेल. 57 गुणिले 28 बरोबर उत्तर येते 1596. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चुकून 2 पर्यायाला खूण केलेली आहे. प्रश्न 38. एका माशांच्या गाठणीत 24 सुकलेले मासे होते, तर अशा 60 गाठणीत एकूण किती मासे असतील? तर 24 गुणिले 60 बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक 2 1440. प्रश्न 39. 25 नाण्यांच्या चळतीमध्ये एकूण 700 नाणी आहेत, तर एका चळतीत किती नाणी असतील? 700 भागिले 25 बरोबर उत्तर येते 28. प्रश्न 40. एक डझन पेनांची किंमत 144 आहे, तर 18 पेनांची किंमत किती? तर एका पेनाची किंमत आपल्याला काढावी लागेल. त्यासाठी 144 भागिले 12 करावं लागेल. बरोबर उत्तर येते 12 आणि 12 गुणिले 18 बरोबर 216 एवढी 18 पेनाची किंमत होते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 41. पेपरमिंटच्या 126 गोळ्या 9 मुळांमध्ये समान वाटल्या तर प्रत्येकाला किती गोळ्या मिळतील? तर वाटायचे म्हणजेच भागाकार करावा लागेल. 126 भागिले 9 तर बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक 3 14. प्रश्न 42. खरेदी बरोबर 500 रुपये, विक्री बरोबर 700 रुपये, तर नफा किती? तर 500 रुपयांना घेतलेली वस्तू 700 ला विकली म्हणजेच 200 रुपयांचा नफा झाला. प्रश्न 43 ते 45 साठी सूचना. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे शोधा. तर यामध्ये झाडांचे नाव व झाडांची संख्या दिलेली आहेत. गुलाब 40, जास्वंद 20, सदाफुली 30, मोगरा 60. म्हणजेच एका चित्राला 10 झाडे, त्यामुळे ही संख्या आपण काढलेली आहे आणि एकूण झाडे आहेत 150. प्रश्न 43. मोगऱ्याची झाडे गुलाबाच्या झाडापेक्षा कितीने जास्त आहेत? तर मोगऱ्याची 60 आहेत आणि गुलाबाची 40. त्यांची वजाबाकी केली असता 20चा फरक निघतो, त्यामुळे 20 ने जास्त आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 44. तक्त्यात एकूण किती झाडांची माहिती दिली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 150. प्रश्न 45. सदाफुलीची झाडे एकूण झाडांच्या किती टक्के आहेत? सदाफुलीची झाडे 30 आहेत, त्यामुळे 30 भागिले 150 गुणिले 100 केल्यानंतर बरोबर उत्तर येते 20%. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 46. सीमाने 1500 रुपयांचे आंबे घेतले, ते 1350 रुपयाने विकले, तर तिला किती रुपये तोटा झाला? तर 1500 वजा 1350 150 रुपये शिल्लक राहतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 150 रुपये तोटा झाला. प्रश्न 47. प्रभातने 200 रुपयांचे पेरू विकत घेतले, 70 रुपये नफा होण्यासाठी ते किती रुपयाने विकले पाहिजेत? तर ते 270 रुपयांना विकले पाहिजेत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 48. सुप्रियाने 625 रुपयांच्या 25 वह्या खरेदी केल्या, तिला 125 रुपये नफा मिळवण्यासाठी प्रत्येक वही किती रुपयांना विकावी लागेल? तर 625 रुपयांच्या 25 वह्या म्हणून 625 भागिले 25 तर 25 ला एक वही पडते, त्यामुळे 25 वह्या विकून आपल्याला 125 रुपये नफा मिळवायचा आहे. तर 125 भागिले 25 बरोबर येते 5 रुपये किंमत वाढवावी लागेल, त्यामुळे 25 रुपयांना वही आहे घेतलेली, तर त्यामध्ये 5 रुपये मिळून 30 रुपयांना वही विकावी लागेल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 49. 120 चे 10% म्हणजे किती? 120 गुणिले 10/100 बरोबर 12. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 50. संतोषला 500 पैकी 450 गुण मिळाले, तर त्याला शेकडा किती गुण मिळाले? 450 भागिले 500 गुणिले 100 बरोबर 90% मिळाले आहेत. प्रश्न 51. सविताला 80% गुण मिळवण्यासाठी 600 पैकी किती गुण मिळवणे आवश्यक आहे? तर 600 गुणिले 80/100 बरोबर 480 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 480. प्रश्न 52. 0.1 म्हणजे किती टक्के? तर 0.1 गुणिले 100 केल्यानंतर बरोबर उत्तर येते 10 म्हणजेच 10%. प्रश्न 53 ते 55 साठी सूचना. एका गावातील लोकांनी पूरग्रस्तांसाठी मदत केली, त्याची चित्ररूप माहिती. तर औषधे काही दिली आहेत, खाद्यपदार्थ काही लोकांनी दिले आहेत, कपडे काही लोकांनी दिले आहेत आणि इतर गोष्टी काही लोकांनी दिल्या आहेत. तर एक घर म्हणजेच 20 कुटुंबे, म्हणजेच औषधे
60 कुटुंबांनी दिले आहेत, खाद्यपदार्थ 80 कुटुंबांनी दिले आहेत, कपडे 40 कुटुंबांनी दिलेले आहेत आणि इतर गोष्टी 60 कुटुंबांनी दिलेल्या आहेत. तर 240 कुटुंबांनी मदत केलेली आहे. प्रश्न 54. खाद्यपदार्थाच्या स्वरूपात मदत करणाऱ्यांची संख्या कपड्यांच्या स्वरूपात मदत करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर 80 वजा 40 बरोबर उत्तर येते 40. त्यामुळे पर्याय क्रमांक 40 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 55. इतर स्वरूपाची मदत करणारी कुटुंबे एकूण कुटुंबाच्या किती टक्के आहेत? तर इतर मदत करणारी कुटुंबे आहेत 60. त्यामुळे 60 भागिले 240 गुणिले 100 बरोबर उत्तर येते 25. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 25% हे येतं उत्तर. प्रश्न 56. दर साल दर शेकडा 5 दराने 2000 रुपयांचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती? तर सरळ व्याजाचे सूत्र आहे म द क छेद 100. म म्हणजेच मुद्दल, द म्हणजेच दर आणि क म्हणजे काळ. त्यामुळे 2000 गुणिले 5 गुणिले 3 आणि छेद 100. तर गुणाकार आणि भागाकार केल्यानंतर बरोबर उत्तर येते 300. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 300. प्रश्न 57. 4 वर्षात 3000 रुपयांवर 720 रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर किती? तर आपल्याला हे सूत्र वापरून त्यामध्ये किमती टाकायच्या आहेत आणि जी किंमत आपल्याला काढायची दिलेली आहे त्या ठिकाणी x टाकलेले आहे. बरोबर चिन्हाच्या डावीकडील अंकांचा गुणाकार आणि भागाकार केल्यानंतर बरोबर चिन्हाच्या डावीकडील संख्येबरोबर त्याचा भागाकार करायचा आहे आणि मग बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक 4 6. प्रश्न 58. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपये व्याज मिळण्यासाठी 5000 रुपये किती वर्षे गुंतवावे लागतील? तर 5000 गुणिले 8 गुणिले x छेद 100 ही गुणाकार आणि भागाकारची क्रिया केल्यानंतर उत्तर येते 400. मग आपण जे सरळ व्याज येते ते 1200 आणि 400 यांचा भागाकार केल्यानंतर बरोबर उत्तर येते 3. त्यामुळे 3 वर्षे आपल्याला ही रक्कम गुंतवावी लागेल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 59. दर साल दर शेकडा 6 दराने 4 वर्षात किती रुपयांवर 480 रुपये व्याज मिळेल? तर x गुणिले 6 गुणिले 4 भागिले 100 बरोबर 480 रुपये व्याज. त्यामुळे बरोबर चिन्हाच्या डावीकडील क्रियांची गुणाकार आणि भागाकार केल्यानंतर त्याचे जे उत्तर येईल त्याने 480 ला भागल्यानंतर बरोबर उत्तर येते 2000. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 60. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. 16 अधिक 8 बरोबर 24, 24 अधिक 8 32, 32 अधिक 8 40, 40 अधिक 8 48 आणि 48 अधिक 8 56. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 61. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. 5 अधिक 4 9, 9 अधिक 4 13, 13 अधिक 4 17, 17 अधिक 4 21, 21 अधिक 4 25. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 62. रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा. 51 अधिक 17 68, 68 अधिक 17 85, 85 अधिक 17 102. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 63. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. इथे लाल पेनाने आकृतीबंध तयार केलेला आहे. त्याप्रमाणे हा आकृतीबंध तयार करण्यासाठी पर्याय क्रमांक 2 यातील आकृत्या त्या आकृतीबंधात ऍड कराव्या लागतील. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 64. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. मी आकृतीबंधातील बाणांची दिशा दाखवलेली आहे. त्यामध्ये 3 नंबरला कोणती आकृती येते आणि शेवटी 6 नंबरला कोणती आकृती येते त्याला चौकोन केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येत आहे. प्रश्न 65. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. तर पहिली जी आकृती आहे ती शेवटी गेलेली आहे पुढच्या आकृतीबंधामध्ये आणि त्याप्रमाणे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येते. प्रश्न 66. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. तर पहिल्या गटाच्या उलट दुसरा गट आहे. त्यामुळे खाली दिलेल्या आकृतीबंधाप्रमाणे लाल पेनाने मी आकृतीबंध दिलेला आहे त्याप्रमाणे जुळण्यासाठी पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न 67. खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही? पेंटोमिनोच्या घडणीमध्ये 5च चौरस वापरलेले असतात आणि 5 चौरसापासून खुला बॉक्स तयार होतो. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये 6 चौरस दिले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही पेंटोमिनो नाही. प्रश्न 68. खाली आकृती दुमडून घन तयार केल्यास 2 या अक्षराच्या लगतच्या पृष्ठावर कोणते अक्षर येणार नाही? तर 2च्या एकदम विरुद्ध बाजूला येईल 4. त्यामुळे 4 हे अक्षर त्याच्या लगत येणार नाही. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 69. खालीलपैकी रिकाम्या चौकटीत येणारी आकृती कोणती? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबरचं चिन्ह डावीकडे सरकत सरकत जाते. प्रश्न 70. खालील आकृती दुमडून घन तयार केल्यास सी या अक्षराच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? तर सी पासून 3 नंबरचे अक्षर म्हणजेच ई हे अक्षर त्याच्या विरुद्ध बाजूला येईल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 71. खालीलपैकी कोणती घडण इष्टिका चितीची नाही? तर 2, 3 आणि 4 पर्याय क्रमांकाच्या घडणी इष्टिका चितीच्या आहेत. पर्याय क्रमांक 1 ची घडण ही घनाची आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक. प्रश्न 72. इष्टिका चितीला टिंबटिंब कडा असतात तर इष्टिका चितीला 12 कडा असतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 73. इष्टिका चितीचा प्रत्येक पृष्ठ टिंबटिंब असतो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयताकृती. प्रश्न 74. खालीलपैकी इष्टिका चिती कोणती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इष्टिका चिती. प्रश्न
75 घनाला टिंबटिंब पृष्ठे असतात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे स्कॉलरशिप, मंथन, नवोदय आणि आरटीएस परीक्षेचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा. धन्यवाद.